नमस्कार मैत्रिणींनो, इट्स अ ब्रँड न्यू डे. सो थंडी भरपूर वाढत चाललेली आहे. सकाळी सकाळी असं वाटतं बापरे झोपून राहावं, पण काय करायचं, रुटीन तर फॉलो करावंच लागतं. बरेचदा मी असं पाहिलं आहे की आपण जेव्हा खूप डोक्याचं काम करतो ना, एस्पेशली टेक्निकल काम, जे मी वर्क फ्रॉम होम खूप सारं काम करत राहते किंवा व्हिडिओ एडिट करणं, पोस्ट करणं, व्हिडिओ शूट करणं, तर ह्याचासुद्धा ना मला कधीतरी असा एक वेगळ्या प्रकारचा फटीग निर्माण होतो, असा ना काय म्हणतो, थकवा निर्माण होतो, मानसिक थकवा निर्माण होतो. पण काम तर करत राहावं लागतं. मग अशा वेळेस मी एक आयडिया करते की मी थोडंसं ना चेंज ऑफ वर्क करते. म्हणजे बघा, आता एवढे सारे कॉटनच्या माझ्या साड्या आहेत, ब्लाउजेस आहेत, हे मी कुठेही बाहेर इस्त्रीला देत नाही, कारण ह्या साड्या मुळातच खूप नाजूक असतात आणि मी बरेचदा मी साड्या नेसत असते. त्याच्यामुळे मला त्या साड्यांना स्वतः इस्त्री करायला आवडतात आणि अगदी हलकीशी इस्त्री जरी केली ना तरी ह्या साड्या राहतात. म्हणून मग मी एक दिवस आठवड्यातला असा ठेवते जिथे मी या सगळ्या साड्यांना अगदी माइल्ड इस्त्री करते. या सगळ्या माझ्या ज्या कॉटनचं खादीचं कलेक्शन आहे, हे सगळं कलकत्त्याहून येतं आणि खूप सुंदर साड्या आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात, मला विचारतात आणि अजिबात महाग नसतात. आणि बेसिकली बारामतीमध्ये तशी उष्णता खूप असते, त्यामुळे मला प्युअर कॉटनच्या साड्या रोजच्या रोज नेसायला आवडतात. नारायणपेठ आहे, रागा टिश्यू आहे, खादी आहे, मल कॉटन आहे, हँड पेंटेड साड्या आहेत काही. तर ह्या मला असं वाटतं बाहेर कोणाला इस्त्री करायला देऊ नये, आपणच हलक्या हाताने ती करायला पाहिजे, कारण थोडं जरा इस्त्री तापली तर ह्या जळू शकतात. त्याच्यामुळे मग मी ह्या चेंज ऑफ वर्क म्हणून मी हे करते आणि मला खूप छान वाटतं अशा मस्त साड्या, माझ्या प्रिय साड्या जेव्हा मी स्वतः इस्त्री करते, ते नेटनेटके ठेवते. तर आठवड्यातनं एकदा मी माझ्या साड्यांचा, ह्या बघा एवढ्या साड्या मी इस्त्री केल्या, सगळा स्टॉक रेडी करते. म्हणजे मग आठवडाभर मला काही टेन्शन नसतं आणि ह्या अशा वॉर्डरोबमध्ये लावून ठेवल्या की मस्त वाटतं की पटकन साडी काढली, नेसली की छान. आणि बघा, ह्या साड्या मी माझ्या फोटोशूटमध्ये, माझ्या पर्सनल कोचिंग सेशन्समध्ये किंवा यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये ह्या साड्या मी नेसत असते, तेव्हा मग सोपं जातं. सो चेंज ऑफ वर्क होतं, काम पण होतं आणि आपला मानसिक थकवा पण जातो आणि स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्यात एक वेगळा आनंद मिळतो. बरं, थोडासा फिरून पण मी आले, म्हटलं चला आज बाहेर जाऊया आणि किगाचं आईस्क्रीम खाल्लं. सो आईस्क्रीममुळे ना मला असं फ्रेश वाटतं आणि खूप प्रिय आहे मला आईस्क्रीम. सो संडे आफ्टरनून होती, म्हटलं चला जाऊन जरा बाहेर भटकून येऊया, नाही तर संध्याकाळशिवाय आपण बाहेरच पडत नाही. सो चेंज ऑफ वर्क आणि चेंज ऑफ रुटीन मी परत फ्रेश झाले. सो पुढचा आठवडा एकदम छान जाईल ह्याची मला पूर्ण खात्री होती. तो स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवण्यासाठी जे काही शक्य आहे ना, ते सगळं आपण करायला पाहिजे. बाय बाय.